एकजूट टिकली तर कोणीच आपल्याला रोखू शकत नाही. खासदार राजाभाऊ वाजे यांचे आवाहन. नाशिक. हिंदी सक्ती रद्द होऊन 5 जुलै रोजी होणाऱ्या सर्वपक्षीय विजयी मेळाव्याच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिक कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत बोलताना खासदार वाजे म्हणाले की आपल्या एकतेमुळेच सरकारला झुकावं लागलं. हिंदी सक्ती मागे घेतली गेली हे त्याचे उदाहरण आहे. ही एकजूट पुढेही टिकवली तर कोणताही अन्यायकारक निर्णय, निवडणूक की कोणतीही लढाई असो, आपल्याला कोणी रोखू शकत नाही. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आणि जनतेला आवाहन केलं की 5 जुलै रोजी होणाऱ्या विजयी महामेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि मराठी एकतेचे दर्शन मुंबईत घडवा. आता हिंदी सक्ती मागे घेतली म्हणून थांबू नका. ही लढाई एका मुद्द्यापुरती मर्यादित नाही. कुंभमेळा प्रायव्हेट लिमिटेड होतोय. खासदार वाजेंचा सवाल. कुंभमेळ्याबाबत चिंता व्यक्त करत खासदार वाजे म्हणाले की केवळ वर्षभर उरलेला कुंभमेळा आज एका प्रायव्हेट लिमिटेडप्रमाणे हाताळला जातोय. विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी आमदारांनाही विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कुंभमेळा नाशिककरांचा आहे, कोणाच्याही मालकीचा नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सर्वपक्षीय उपस्थित. या बैठकीत शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, डी.जी. सूर्यवंशी, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन शेलार, काँग्रेसचे शरद आहेर, माकपचे तानाजी जायभाये, मनसे महिला आघाडीच्या सुजाता डेरे, काँग्रेस शहराध्यक्षा स्वाती भामरे तसेच संजय चव्हाण, महेंद्र बडवे, राहुल दराडे, किशोर दलोड, सचिन बांडे, बबलू खैरे, असलम मणियार, मसूद जिलानी, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.